नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, लाडकी बहीण 2.0 योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मंडळी, अपडेट कशा प्रकारे असणार आहे, नवीन अर्ज प्रक्रिया कशा प्रकारे असणार आहे आणि त्यामध्ये नवीन नियम काय लागू करण्यात आलेले आहेत, याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. परंतु चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील ते नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील. तर मंडळी, चला पाहूयात लाडकी बहीण 2.0 योजना कशा प्रकारे असणार आहे. तर याची जी नवीन अर्ज प्रक्रिया केव्हा चालू होणार आहेत आणि यामध्ये नवीन नियम काय लागू करण्यात आले ते पाहूया. तर या 2.0 योजनेमध्ये जे काही नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया आहे, ही नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया 15 जून पासून चालू होणार आहे. तर 15 जून पासून चालू होणार आहे. तर याची एक ऑफिशियल बातमी लीक झालेली, जी आदित्य तटकरे यांनी एका मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असं सांगण्यात आलेले आहे की जी काही लाडकी बहीण योजनेचं नवीन पुन्हा फॉर्म भरणं सुरू करायचंय, तर त्यासाठी जी काही लाडकी बहीण 2.0 योजना अशी राबविण्यात येणार आहे, तर त्याचे फॉर्म आहेत. तर जून महिन्याच्या 15 तारखेपासून हे फॉर्म भरण्यास सुरुवात होणार आहे. तर यामध्ये जे काही कागदपत्र लागणार आहेत, तर त्यामध्ये नवीन नियम लागू करण्यात आले आहेत, नवीन बदल करण्यात आलेले आहेत. तर यामध्ये जे काही नवीन नियम असे प्रकारे असणार आहेत की सर्वात आधी ज्या वेळेस तुम्हाला जो काही अर्ज करण्यासाठी तुम्हाला जे कागदपत्र लागत होते, आधार कार्ड लागत होता, रेशन कार्ड लागत होता, तुमचा जो काही उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल, ज्यांच्याकडे रेशन कार्ड नसेल तर उत्पन्नाचं प्रमाणपत्र लागत होते व त्याच्यानंतर तुमचे जे काही बँक खाते होते ते बँक खाते लागत होते. त्याच्यानंतर जे काही शपथपत्र होते तर ते शपथपत्र लागत होते. परंतु आता यामध्ये अजून काही बदल करण्यात आलेले आहेत. तर यामध्ये जे काही नवीन नियमानुसार तुम्हाला नवीन नियमानुसार जे काही तुम्ही रेशन कार्ड अपलोड करणार आहेत, तर रेशन कार्डवर जेवढ्यांची नावं असणार आहेत तर तेवढ्यांचं रेशन कार्डवर नाव असतील तर तेवढ्यांचं जे काही आधार कार्ड नंबर आहे ते आधार कार्ड नंबर ही तुम्हाला तिथे टाकावे लागणार आहेत. तर सर्वांचे आधार कार्ड यावर तुम्हाला माहिती टाकायची आहे. तर जेणेकरून तुमच्याकडे जे काही महिला असतील किंवा पुरुष असतील या सर्वांचे तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा हा नियम नवीन लागू करण्यात आलेला आहे. तर मंडळी, अशा प्रकारे जो काही लाडकी बहीण योजना आहे तर ती लाडकी बहीण 2.0 योजना 15 जून पासून राबविण्यात येणार आहे. तर याचा एक ऑफिशियल अपडेट लीक झालेलं आहे. तर अजून याची वेबसाईट कोणती त्याच वेबसाईटवर चालू होणार आहे की अजून कुठली दुसरी वेबसाईट चालू करणार आहेत, याचं काही एक ऑफिशियल अपडेट आलेलं नाही. तर याचा ऑफिशियल अपडेट मिळवण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे. बेल आयकॉन प्रेस केल्याने महत्त्वपूर्ण अपडेट्स असतील, लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील, यांचे अपडेट तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील. तर अशा प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेबद्दल तुम्ही महत्त्वपूर्ण अपडेट, नवीन अर्ज भरणे कधीपासून चालू होतील, नवीन नियम काय आहेत, याचं संपूर्ण अपडेट महत्त्वपूर्ण अपडेट तुम्ही पाहिला असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. अडचणी असतील तर नक्कीच कमेंट करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.